वयाच्या 40व्या वर्षानंतर सुद्धा मेकअप करणं अवघड आहे. पण खरं म्हणजे हे फार सोपं आहे. मेकअप म्हणजे आपल्याला आपलं नॅचरल ब्युटी, नॅचरल सौंदर्य, नैसर्गिक सौंदर्य हे खुलवायचं असतं, एन्हान्स करायचं असतं. त्याला लपवायचं मुळीच नाही. बघा ना, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय किंवा करिश्मा कपूर वयाच्या या टप्प्यात सुद्धा ह्या सर्व ॲक्ट्रेस 40+ आहे, तरी सुद्धा त्यांची स्किन, त्यांचा मेकअप कसा ग्लॅमरस दिसतो, छान दिसतो आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतो, आपल्याला इन्स्पायर सुद्धा करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच नॅचरल, रेडियंट, डुई मेकअप कसा करायचा ते पण, जर तुम्ही 40+ असाल. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रणाली, मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटी कॉन्टेंट क्रिएटर. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर मी नेहमीच मेकअप टिप्स, स्किन टिप्स घेऊन येते. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण नेहमीच बॉलिवूड ॲक्ट्रेसला पाहतो ज्या 40+ आहे. त्यांची स्किन, त्यांचा फेस हा नेहमीच ग्लोई दिसतो आपल्याला आणि त्यांचा मेकअपसुद्धा अगदी फ्लॉलेस आणि क्लीन असतो. आणि याचं सिक्रेट म्हणजे योग्य प्रॉपर स्किन प्रेप. वय वाढल्यानंतर स्किनवरचं, फेसवरचं किंवा त्वचेवरचं नॅचरल मॉइश्चर हळूहळू कमी व्हायला लागतं. त्यामुळे आपली स्किन डल दिसते, स्किन ड्रुपी दिसते. यालाच फेशियल सॅगिंग असे सुद्धा म्हणतात. ह्या नॅचरली कमी झालेल्या मॉइश्चरमुळे आपल्या स्किनवरची इलॅस्टिसिटी किंवा फर्मनेस हा ऑटोमॅटिक हळूहळू कमी व्हायला लागतो आणि आपण वयस्कर दिसायला लागतो. पण याला आपण कंट्रोल करू शकतो. पण हे अगदी पी हळद आणि हो गोरी एवढं सोपं नाही, पण तेवढं कठीण पण नाही. तर हे स्किन सॅगिंग किंवा आपलं एजिंग हे आपण काही लाईफस्टाईल चेंजेस करून, काही स्किन ट्रीटमेंट घेऊन, स्किन केअर करून आणि काही मेडिकल ट्रीटमेंट घेऊन किंवा या सर्वांच्या कॉम्बिनेशनमुळे आपण हे कंट्रोल करू शकतो. कुठल्या पण मेकअपसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे किंवा 40+ ज्या लेडीज असतात त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ती योग्य स्किन प्रिपरेशन. आणि त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट 2 गोष्टी आहेत, त्या म्हणजे एक हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आणि सेकंड इज इल्युमिनेटिंग प्रायमर. ह्या गोष्टी फार बेसिक आहेत, पण त्या फार इम्पॉर्टंट रोल तुमच्या मेकअपमध्ये प्ले करतात. तर आता पुढे पाहूया आपण. तर या ठिकाणी मी हे एम्ब्रोलिसचं हायड्रेटिंग मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. हे 2-in-1 आहे. ॲज अ प्रायमर म्हणून सुद्धा हे काम करतं. तर आता आपण याचं ॲप्लिकेशन पाहूया. अगदी पी साईज घ्यायचं आहे आणि तुमच्या फेसवर अप्लाय करायचं व्यवस्थित. ओके फ्रेंड्स, कलर प्रोडक्ट्स आपल्या ब्लाऊजच्या लायनिंगवर किंवा साडीच्यावर पडायला नको म्हणून हे टिश्यू पेपर लावले आहेत मी. तुम्ही पण असं करू शकता. आता बॅक टू आवर प्रिपरेशन. तर सेकंड प्रोडक्ट जो आहे स्किन प्रेपमधला इम्पॉर्टंट, तो आहे हा के ब्युटीचा इल्युमिनेटिंग प्रायमर. थोडं शायनी असं आहे हे प्रोडक्ट आणि लिक्विड फॉर्ममध्ये आहे. आणि लिक्विड प्रोडक्ट जेव्हा पण तुम्ही यूज कराल ते यूज करायच्या आधी एकदा शेक करून घ्यायचं थोडंसं. पाहू शकता तुम्ही, अगदी इन्स्टंट शाईन, इन्स्टंट ग्लो फेसवर आलेला आहे. स्टेप 2, बेस मेकअप, कन्सिलर अँड ब्राईटनिंग. 40+ असाल तर तुमच्या फेसवर डार्क सर्कल, पॅचेस किंवा मंकी माउथ किंवा कपाळावर, फोरहेडवर डार्क पॅचेस असणं फार नैसर्गिक आहे. पण जेव्हा तुम्ही ह्या ॲक्ट्रेसला पाहता त्यांचे अंडर आय किती फ्रेश आणि त्यांचा मेकअप किती नॅचरल आणि ग्लोई दिसतो, त्याचं कारण म्हणजे एकच आहे की त्यांचं बेस्ट कन्सिलर आणि कलर करेक्टर याचा योग्य रीतीने ते वापर करतात. त्याचं ब्लेंडिंग व्यवस्थित करतात, म्हणून त्यांचा मेकअपसुद्धा आपल्याला असा सीमलेस आणि क्लीन दिसतो. तर या ठिकाणी मी हे टाटेचं शेप ऑफ टेपचं कन्सिलर घेते आहे. याचा शेड आहे सँड आणि जिथे पिगमेंटेशन आहे तिथे स्पॉट कन्सिलिंग करणार आहे. इथे दिसत आहे मला, तर इथे थोडंसं अगदी या ठिकाणी आहे तिथेच अप्लाय करणार आहे. बिफोर ब्लेंडिंग कन्सिलरला अगदी 5 सेकंद सेट होऊ द्यायचं, म्हणजे त्याचा जो आपल्याला रिझल्ट आहे हा चांगला मिळतो. आता याला मी छान अशा डॅम्प ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करणार आहे. कॅन यू सी, बघू शकता इन्स्टंटली आपला फेसचा एक टोन लिफ्ट झालेला आहे. फेस असा छान दिसतो आहे. नेक्स्ट आहे चूजिंग द बेस्ट फाउंडेशन. छान योग्य फाउंडेशन कसं निवडायचं. मोस्टली
हेवी कव्हरेज देणारं फाउंडेशन टाळायला पाहिजे जर तुम्हाला छान असा नॅचरल डुई मेकअप हवा असेल. मोस्टली मीडियम टू बिल्डेबल कव्हरेज असणारं फाउंडेशन, कारण काय त्यामध्ये आपल्याला एकतर मीडियम कव्हरेज मिळतं आणि त्यासोबत जर तुम्हाला कव्हरेज वाढवायचं असेल, त्याचं लेअरिंग वाढवली तर ते फुल कव्हरेजकडे जातं. तर म्हणून मीडियम टू बिल्डेबल कव्हरेज असणारेच फाउंडेशन यूज करायचे. त्यामुळे तुमच्या स्किनवर कुठल्याच प्रकारचं पॅचीनेस दिसणार नाही आणि तुमचे जे फाईन लाईन्स आहे किंवा व्रिंकल्स आहे हे जास्त विजिबल होणार नाही. तुम्ही त्यासाठी एकतर मॅट फिनिश पण हायड्रेशन देणारं फाउंडेशन यूज करू शकता किंवा ल्युमिनियस रेडियंट डुई फिनिश हायड्रेटिंग फाउंडेशनसुद्धा यूज करू शकता. या ठिकाणी मी हे PACचं आणि एलेगलचं या दोन्ही फाउंडेशनचं कॉम्बिनेशन करून यूज करणार आहे. ॲक्च्युली फाउंडेशन हे थोडं लाईट वेट असायला पाहिजे. फ्लॉलेस बेससाठी आणि डुई फिनिशसाठी मी हे पॅकचं HD सोबतच हे एलेगलचं प्रो कव्हरेज फॉर यूज शेक करणं गरजेचं आहे. 2 पंप पॅकचं घेते आहे आणि 1 पंप एलेगलचं घेते आहे आणि या दोघांना पण आपल्याला पहिले मिक्स करायचं आहे व्यवस्थित. आपण फिंगर्सनीच करूया आणि आपण त्याला अप्लाय करूया. त्यासाठी मी असा ब्रश घेतलेला आहे, फ्लॅट ब्रश. तुम्ही बघू शकताय अगदी जसा पाहिजे तसा मीडियम कव्हरेज आपल्याला मिळाला आहे. आणि थोडं आपल्या फेसला थोडं हायलाईट करण्यासाठी, कारण हे ॲक्टर्ससुद्धा त्यांच्या जे मेन फोकस पॉईंट असतात त्याला हायलाईट करतात, तर त्यासाठी मी हे फॉरेवर 52चं लिक्विड कन्सिलर घेतलं आहे. याचा शेड आहे नंबर 2. माझ्या कपाळावर, नाकाच्या शेंड्यावर, क्युपिड बोनवर आणि थोडं इथे आणि थोडं डोळ्यांना थोडे लिफ्टेड लुक देण्यासाठी. तर याला सुद्धा छान ब्लेंड करायचं आहे. सुरुवात करूया फोरहेड पासून. इन्स्टंटली कपाळावर असं हायलाईट झाल्यासारखं वाटतंय आणि नाकाच्या शेंड्यावर सुद्धा. स्टेप नंबर 3 ब्लश अँड ब्रॉन्झर. तुम्ही ह्या बॉलिवूड ॲक्टर जेव्हा आपण बघतो त्यांचे चीक्स जे असतात असे छान रोझी पीची नॅचरल ग्लोईनेस त्यातनं दिसतं, कारण ते नेहमी जे ब्लश यूज करतात ते एक तर पीची किंवा रोझी अशा मीडियम इंडियन स्किन टोनला मॅच होणारे शेड्स यूज करतात आणि त्यांच्या स्किनला ते फार शोभून दिसतात. म्हणून ब्लशसुद्धा जेव्हा आपण यूज करणार तेव्हा थोडासा मीडियम पीची शेड जर तुम्ही यूज केला तर तो सुद्धा तुम्हाला शोभून दिसेल. तर या ठिकाणी मी ब्लशसाठी हे स्विस ब्युटीचं क्रीम अप हे ब्लश घेतलेलं आहे आणि अगदी क्रीमी आहे. अगदी 1 ड्रॉप, अगदी छोटासा पी साईजपेक्षा पण छोटासा ड्रॉप घेतलेला आहे. डायरेक्ट जर लावला तर स्टेन पडू शकतो. फिंगर्सनीच लावायला हवं आणि पुन्हा अशा ब्युटी ब्लेंडरनीच हे डॅब करणार आहे मी. आणि ब्रॉन्झरसाठी मायग्लॅमचं HD ब्रॉन्झर डुओ हा घेते आहे. पावडर प्रोडक्ट आहे. तर ब्रॉन्झर जेव्हा आपण यूज करतो त्यामुळे तुमच्या फेसवर एक वार्म अर्धी असा डुई सनकीस लुक येतो आणि जे ब्रॉन्झर्स असतात हे मोस्टली वार्म टोन्ड असतात, त्यामुळे जो तुमच्या फेसला जो लुक पण जो येतो तो असा नॅचरल वाटतो. तर आणि त्यामुळेच हे जे ब्रॉन्झर्स आहे तुमचे जे नॅचरल फीचर्स असतात त्याला आणखीन डिफाईन करण्याचं काम करतो. तर आपण हे पावडर ब्रॉन्झर यूज करणार आहे. त्यासाठी असा फ्लफी ब्रश घेतलेला आहे, प्रोडक्ट घेतला आहे ब्रशवर आणि जे मी ब्लश लावलं त्याच्या खाली अप्लाय करणार आहे आणि याला छान ब्लेंड करायचं आहे. ब्रश छोटा ब्रश घेतला आहे नाकाच्या या जो पार्ट आहे इथे या ब्रॉन्झरला ब्लेंड करण्यासाठी. स्टेप नंबर 4 आय मेकअप. बॉलिवूड दिवाज त्या नेहमी सटल आय मेकअप, सॉफ्ट आय मेकअप प्रिफर करतात. ग्लिटरसुद्धा वापरतात पण खूपच सटल असतं आणि मोस्टली त्यांचा फोकस असतो की काजळ, स्मज काजळ आणि अशा स्मज काजळ जो सॉफ्ट आय मेकअपमुळे तुमचे छोटे डोळे असतील तर ते ओपन अप होतात, पॉप आउट होतात आणि संपूर्ण लुक हा पण छान दिसतो. आजच्या मेकअप लुकसाठी मी हे हुडा ब्युटीचं मर्क्युरी रेट्रोग्रेड पॅलेट घेतलेला आहे. याच पॅलेटमधला हा पिंकिश लाईट पर्पल शेड आहे तो घेणार आहे. असा ब्रश घेतलेला आहे आणि तुमच्या आयलिडवर अप्लाय करायचं आहे. आता नेक्स्ट ही TACची काजळ पेन्सिल आहे, कॅन यू सी, आणि याने थोडंसं आपण आपल्या अपर लॅश लाईनवर असा एक
छान काजळ, लायनर काजळ अप्लाय करून घेऊया आणि अशा छोट्या पेन्सिल ब्रशने याला थोडं स्मज आउट करूया. दोन्ही डोळे छान स्मज झालेले आहे. स्मज लायनरचा इफेक्ट येतोय. पुन्हा सेम कलर घेऊन एकदा एक फिनिशिंग लुक देऊया. असा हा फ्लॅट ब्रश आहे आणि या सेम मर्क्युरी पॅलेटमधला हा डार्क शेड दिसतोय तुम्हाला, हा घेणार आहे मी या ब्रशवर. थोडंसं बाजूचा ब्लॅक शेड पण घेणार आहे. यानी जे आपण स्मच केलं होतं त्याच्यावर हे अप्लाय करायचं आहे, म्हणजे त्या काजळवर ही लाईन स्टिक होईल. आता लोअर लॅश लाईनवर ही के ब्युटीची काजळ पेन्सिलाइज शेड आहे ब्राऊन. थोडं काजळ लावूया आपण आणि लोअर लॅश लाईनच्या खाली पुन्हा सेम तो कूल टोनवाला पिंक शेड घ्यायचा आहे आणि स्मच करायचा आहे. पॅलेटमधला हा थोडासा व्हाईट हा डुओ शिमर आहे. 2 शेड आहे यामध्ये आणि अप्लाय करताना थोडी काळजी घ्यायची, कारण आपली ती रिम गायब नाही झाली पाहिजे. आता नेक्स्ट स्टेप आहे स्टेप नंबर 5, आयब्रोज. वेल डिफाईन्ड अँड नॅचरल आयब्रोज तुमच्या मेकअपला खरं नेक्स्ट लेवलला नेऊ शकता. पहिले मी याला थोडं ब्रश करून घेणार आहे, म्हणजे काही प्रोडक्ट वगैरे गेला असेल तो निघून जाईल. आता ह्या संपूर्ण मेकअपला आपल्याला फिनिश करायचं आहे, फिनिशिंग टचेस द्यायचे आहे. मस्करामुळेच विसरायचा नाही. मस्करामुळे तुमचे जे लॅशेस असतात किंवा आईज असतात हे इलॉंगेटेड दिसतात आणि फुलर दिसतात. मार्सचा हा मस्करा यूज करते आहे. स्टेप नंबर 6, लिपस्टिक अप्लिकेशन. 40+ जर तुम्ही असाल तर किंवा मॅच्युअर स्किनसाठी न्यूड पिंकिश, पिची पिंकिश शेड छान असतात. बेरी रोज मीडियम शेडसुद्धा भारतीय स्किनसाठी छान असतात. तुम्ही असे मीडियम ब्राऊन लाईट किंवा मीडियम ब्राऊन जे न्यूड लिपस्टिक शेड्स असतात ते सुद्धा आपल्या भारतीय स्किनवर खूप छान दिसतात. मोस्टली क्रीमी आणि तुमच्या लिपला हायड्रेशन देणारे किंवा असा लिप ग्लॉस तुम्ही यूज करू शकता. या ठिकाणी आणखीन एक प्रो टिप आहे. जेव्हा तुम्ही लिपस्टिक लावायला जाल, अप्लाय करायला जाल, तेव्हा लिपस्टिक फिल करायच्या आधी तुमच्या लिपला लिप लाईन करून घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे जे लिप्स आहे आणखीन फुलर दिसतात आणि तुमची लिपस्टिकसुद्धा जास्त वेळ टिकते आणि तुमच्या मेकअपला इन्स्टंटली प्रॉपर लिपस्टिक अप्लिकेशन तो एलिव्हेट करतो तुमच्या संपूर्ण मेकअपला. तर आता याचं अप्लिकेशन पाहूया. पुन्हा ही मी स्विस ब्युटीची पर्पल शेड असणारी लिप लायनर पेन्सिल घेतलेली आहे. पहिले मी याने छान लिप लाईन करून घेते, पण त्याआधी मी माझे लिप्स थोडे क्लीन करते, कारण लिपवर मला दिसतंय की थोडं प्रोडक्ट आहे. मेबलिन न्यूयॉर्कची ही सुपर स्टे मॅट इंक लिपस्टिक आहे. हे फिल करायची आहे. लिपस्टिकचा शेड आहे 15 लवर्स लिप कलर. थोडा पिची पिंकिश असा शेड आहे आणि आपल्या साडीला तो छान मॅच होईल. आणि त्या सेम लिपस्टिकवर ही मी लॅक्मे ॲब्सोल्यूटची प्लम्प शाईन ही लिप ग्लॉस आहे. आता स्टेप नंबर 7, फिनिशिंग टचेस. आपल्याला आपल्या संपूर्ण मेकअपला छान सेट करायचं आहे. त्याआधी असा पिझ्झा पफ घ्यायचा आणि असं कॉम्पॅक्ट पावडर पण यूज करू शकता किंवा लूज पावडर पण यूज करू शकता आणि संपूर्ण फेसला छान एक फिनिशिंग टच द्यायचा, म्हणजे कसा आपला संपूर्ण मेकअप जो आहे असा ब्लेंडेड दिसतो. आणि आता लास्ट बट द लिस्ट, फिक्सिंग. छान जेंटली भरपूर सेटिंग स्प्रे अप्लाय करायचा. लेट इट ड्राय फॉर 1-2 मिनटं लागतील. ओके, तर तुम्हाला संपूर्ण लुक दाखवते. तुम्ही पाहत असलेला हा मेकअप लुक खास 40+ असणाऱ्या माझ्या भारतीय फ्रेंडसाठी. जशा आपल्या इंडियन बॉलिवूड दिवाज ॲक्टरेस 40+ असून सुद्धा ग्लॅमरस, रेडियंट, नॅचरल त्यांचा मेकअप दिसतो. त्या युथफुल दिसतात, तरुण दिसतात आणि नक्कीच आपण पण तसं दिसू शकतो. आणखीन एक सांगायचं आहे, लक्षात ठेवा, सौंदर्याला, ब्युटीला वयाची मर्यादा नसते. ते तुमच्या आतल्या आत्मविश्वासाने एन्हान्स होते, खुलते. अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आजचा हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करायला मुळीच विसरू नका बरं का. आणि अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह मेकअप ट्रान्सफॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओत नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत गुड बाय.